महापालिकेच्या जनता दरबारात यावेळी सर्वाधिक तक्रारी अतिक्रमणासंदर्भात आल्यानं प्रशासनानं तातडीनं कारवाईला सुरुवात केली आहे। महापौर रुपाराणी निकम यांनी जनता दरबारात शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करत अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं। तसेच कारवाईवेळी कोणताही लोकप्रतिनिधी आडवा येणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं। या घोषणेनंतर महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलं असून शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग आला आहे। विशेषतः बागल चौक परिसरात दुकानांसमोरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे। अनेक व्यापाऱ्यांनी स्वतःहून फलक, शेड आणि इतर साहित्य हटवण्यास सुरुवात केली आहे। महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पथक आवश्यक यंत्रसामग्रीसह कारवाईसाठी सज्ज झाले असून पुढील काही दिवसात शहरातील इतर भागांमध्येही अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार आहे। जनता दरबार हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता नागरिकांच्या समस्या सोडवणारं प्रभावी व्यासपीठ ठरत असल्याचं या कारवाईतून स्पष्ट होत आहे। शहर अतिक्रमण मुक्त झाल्यास वाहतुकीची कोंडी कमी होऊन नागरिकांना मोकळा श्वास घेता येणार आहे। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी कोल्हापूरहून ऐश्वर्या पाटील।